श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते। यंदा उत्पत्ती एकादशी तिथी 25 नोव्हेंबरला मध्यरात्री 1:01 प्रारंभ होईल, तर 27 नोव्हेंबरला पहाटे 3:47 समाप्त होणार आहे आणि उदय तिथीनुसार 26 नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशीचं व्रत हे केलं जाईल। पुराणात उत्पत्ती एकादशीचं महत्त्व विशेष मानण्यात आलं आहे। मान्यतानुसार देवी एकादशीला या दिवशी भगवान विष्णूंच्या अंशातून जन्म झाला होता। पौराणिक कथेत सांगितलं आहे की एकदा भगवान विष्णू योग निद्रेमध्ये होते। जेव्हा मूर नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता, तेव्हा भगवान विष्णूच्या शरीरातून एक दैवी देवीचा जन्म झाला। त्याने युद्धात मूर नावाच्या राक्षसाचा वध केला। यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिले की जे देवी एकादशीची पूजा व्रत करेल त्यांना सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होईल। तेव्हापासून एकादशीचे व्रत हे पाळले जाते। एकादशीचे व्रत केल्याने वर्तमानासह मागील जन्माची पापे नष्ट होतात। यासोबतच अनेक पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होतं। ज्यांना एकादशीचा उपवास सुरू करायचा आहे ते उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करू शकतात। भगवान श्रीकृष्णाचे परम मित्र सुदामाने स्वतः उत्पत्ती एकादशीचे व्रत केले होते। या व्रताच्या महिमामुळे त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झाले। असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीला भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। तसेच या दिवशी काही उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी राहते आणि म्हणूनच आपल्याला उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान। हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये बसूनच सर्वप्रथम श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि आपल्याला दिवसाची सुरुवात ही करायची आहे। स्नान करायचे, स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर तुम्हाला शक्य असेल तर पिवळ्या किंवा लाल रंगाचे तुम्हाला वस्त्र हे परिधान करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची। श्री हरी विष्णूंना पिवळी फुलं, पिवळी फळं, धूप, दीप, दिवा, नैवेद्य, अक्षदा, चंदन, तुळशीची पानं अर्पण करून घ्यायचे। जेव्हा आपण श्री हरी विष्णूंना तुळशीची पानं अर्पण करणार तेव्हा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ते तुळशीपत्र जे आहे ते श्री हरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचे। असं केल्यामुळे आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरी विष्णू पूर्ण करतात। त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून तयार केलेलं पंचामृत जे आहे ते भगवान विष्णूंना आपल्याला अर्पण करायचं आहे। भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे, म्हणून पंचामृतावर आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करायचे आणि ते जो नैवेद्य आहे तो आपल्याला श्री हरी विष्णूंना दाखवायचा आहे। त्यानंतर उत्पत्ती एकादशीचे व्रत कथेचं पठण करायचं आहे आणि नंतर शेवटी आपल्याला आरतीही करून घ्यायची आहे। अशा रीतीने आपल्याला विधिवत श्री हरी विष्णूंची पूजा ही करून घ्यायची आहे। देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला सकाळीच हा उपाय जो आहे तो करायचा आहे। ह्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे, त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, त्याचबरोबर आपल्याला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे, तसेच थोडीशी साखर टाकायची आहे आणि चिमूटभर काळे तीळ टाकायचे। तसेच एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा आपल्याला घ्यायचा आहे। आता हा दिवा तुम्ही कणकेपासून तयार करू शकतात की अगदी मातीची पंती बनवून घेतली तरीही चालणार आहे। ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तुपच टाकायचं आहे। 2 वातीची 1 वात करून आपल्याला लांब वाती टाकायची असा हा दिवा। त्याचबरोबर 1 लोटा जल घेऊन आपल्याला जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ।
पिंपळाचे झाड हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते। या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे मिळतात। तसेच शनी दोषापासून व्यक्तीला मुक्ती देखील मिळते। त्यामुळेच धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आली आहे। पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते, मग ती अमावास्या असो किंवा पौर्णिमा। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात, म्हणून पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतात। भागवत गीतेमध्ये भगवान कृष्ण म्हणतात की पिंपळ झाडामध्ये सर्वश्रेष्ठ आहे। तसेच पिंपळ हेच भगवान विष्णूंचे एकमेव रूप आहे। जेथे भगवान विष्णू असतील तेथे लक्ष्मी असेलच। भगवान श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतेचं ज्ञान दिले होते। यावरूनच पिंपळाच्या झाडाचे महत्त्व दिसून येतं। म्हणूनच पिंपळाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात। आता पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपण जे जल घेऊन गेलेले आहे ते पिंपळ वृक्षाच्या मुळांना आपल्याला अर्पण करायचं। जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात। प्रदक्षिणा मारताना सुद्धा आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे। 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्री हरी विष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं। आपल्या मनातली इच्छाही बोलायची आणि त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाचं एक पान हे तोडायचं आहे। आता झाडाखाली पडलेलं एखाद पान असेल, अगदी पिवळं झालेलं असेल तर ते घेतलं तरीही चालणार आहे। पण आता काही कारणास्तव झाडाखाली पान पडलेलं नसेल तर तुम्हाला सर्वप्रथम पिंपळ वृक्षाची क्षमा याचना करायची आहे आणि आपण कोणत्या इच्छापूर्ती करता हे पान तोडत आहेत ते आपल्याला तिथे बोलायचं आणि एक झाडाचं पान जे आहे ते आपल्याला तोडून आपल्या घरी घेऊन यायचं। हे पान आपल्या घरी घेऊन आल्यानंतर ह्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे। पिंपळ वृक्षाचं पान आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे। आता हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचा। एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये थोडी हळद टाकायची आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून गंध हे तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर पिंपळ वृक्षाच्या झाडाच्या काडीने आपल्याला जे पान आपण घेऊन आलेले त्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची। अगदी थोडक्यात लिहायची, जसं की तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा, विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा किंवा संतान प्राप्तीची इच्छा असेल तर संतान प्राप्ती लिहा। अशा रीतीने अगदी थोडक्यात आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही लिहायची आहे। त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवा ह्या करायच्यात। हे पान आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठणसुद्धा करायचं आहे। आता काही कारणास्तव तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे। ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी फारच लवकर प्रसन्न होतात। त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे आणि हे पान जे आहे ते आपल्या देवघरामध्ये असणारे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर अर्पण करायचं आहे। संपूर्ण दिवसभर हे पान आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आहे। संध्याकाळी हे पान आपल्याला तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्या घराजवळ असणाऱ्या वाहत्या पाण्याजवळ आपल्याला जायचं आहे। जसं की तुमच्याकडे नदी असेल, समुद्र असेल, तिथे आपल्याला जायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे वाहत्या पाण्यामध्ये पान जे आहे ते प्रवाहित करायचं। एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही ताबडतोब पूर्ण होते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।